चला तर मिनी बालाजीचं दर्शन तर खूप छान झालेलं आहे आणि मी आता आलेली आहे जेजुरी गडावर. तर इकडे पाहू शकते भंडारा घ्यायला हवं पहिलंच मी भंडारा घ्यायला आलेली आहे इथे. तर पाहू शकते आता जेजुरीला आपल्याला वरती जायचं आहे जेजुरी गडावर. तर इकडे आहे भानुमाईचं थोडंसं भानुमाईचं छोटीशी मूर्ती आहे. तर तिथं पहिलं दर्शन घेणार आहोत आणि ब्राह्मणांनी तर इथूनच सुरुवात केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही देवदर्शनाला गेलो की जिकडे तिकडे ब्राह्मण लोक असतातच, त्यांना पैसे द्यावेच लागतात. तर चला मी सुद्धा दक्षिणा त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 5 पायऱ्या तरी तुम्हाला तुमच्या बायकोला घेऊन जावं लागेल, चढावं लागेल. तर इकडे पाहू शकते माझे मिस्टर कशाला थांबतात, चल मी तुला 5 पायऱ्या काय 15 पायऱ्या घेऊन चालते. तर चला इकडे आहे सरळ पायऱ्या. तर त्यांनी खूप साऱ्या पायऱ्या मला उचलून घेतलेल्या आहे आणि नंतर मग सरळ पायऱ्या आल्यानंतर मीच त्यांना म्हणली की आता बास झालं, एवढं घेतलं खूप तुमचं बरं आहे. तर चला आता मध्ये आहेत गजरे. तर माझ्या मिस्टरांना मला व्हाईट गजरे खूप आवडतात. तर गजरे भरलेले आहेत खूप छान. आणि इकडे पाहू शकते भंडाराच भंडारा. तर तुम्हाला सांगते ना मनातली इच्छा ना असेल तर आपण जर मनापासून देवाला कोणत्या मानलं ना तर आपल्या मनातली इच्छा खरंच पूर्ण होते. तर मला ना 2 महिने झाले यायचं होतं जेजुरीला मुलांना घेऊन. तर येणं होत नव्हतं आणि आज मग काल ठरवलं आणि आज लगेच अचानक आले मी जेजुरीला. तर इकडे पाहू शकते खूप छान बरं वाटलं. आणि माझे मिस्टर तर असे आहेत ना की कुठेही जायचं म्हटलं ना की नाही कधीच म्हणत नाही. ही आहे पहिली पायरी आतमध्ये जाण्याची. तर चला आता आपण जेजुरी गडावर चढलेलो आहोत पहिल्या पायरीवरून. आणि इकडे पाहू शकते गर्दी बिलकुल नाही आहे, खूप छान दर्शन. अगदी मला असं वाटतं आजचं दर्शन खरंच सगळीकडचं खूप छान होणार आहे. पहिलंच दर्शन मला गाडीमध्येच मिळालं, ते सुद्धा मी त्यांना सुद्धा देवच मानेन. तर इकडे पाहू शकते सगळी लोक भंडारे उडवत आहेत आणि खूप छान. तर आता आपण तेल घालणार आहोत. तेल घालून झालं की मग लाईनला जाणार आहोत. इथे माझा ना हात नाही पोचत आहे, उंच आहे ना खूप. तर पाहू शकते आणि खरंच मस्त अगदी मन प्रसन्न झालेलं आहे जेजुरीला आल्यावर, कारण आपले कुलदैवत आहेत ते. तर चला इकडे लाईन आहे. तर इतकी काही लाईन नाही, फास्ट चाललेली आहे. आणि इकडे माझ्या पाठीमागे माझा ब्रो आहे पाहू शकते. तर दर्शन झालं पण आतमध्ये मोबाईल नव्हतं नेलं मी आणि नेऊ नाही शकत, त्याच्यामुळे मी बाहेरचं सगळं दाखवते तुम्हाला. तर माझं तर खूप छान असं आजचा दिवस जाणार आहे. आणि माझं व्हिडिओ आवडलं तर तुम्हाला नक्कीच लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि कमेंट नक्कीच करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर इथे सुद्धा भानाईची छोटीशी मूर्ती आहे.